यानंतर वळूयात पुढील बातमीकडे। अक्षय खन्ना रणवीर सिंगचा धुरंधर सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय। मात्र निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणातही या सिनेमातील पात्रांची चर्चा आहे। एकनाथ शिंदेंनी रहमान डकेतची उपमा कोणाला दिली आहे पाहूयात या रिपोर्टमध्ये। महाराष्ट्राच्या राजकारणात डकेत आणि धुरंधर, मुंबईवर दरोडा टाकणारे रहमान डकेत कोण? कोण ठरणार मुंबई महापालिकेचा धुरंधर? सध्या अक्षय खन्ना रणवीर सिंगचा धुरंधर सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय। त्यातही अक्षय खन्नानं साकारलेलं रहमान डकेतचं पात्र फारच चर्चेत आहे। हिवाळी अधिवेशनातही धुरंधरची जोरदार चर्चा रंगली। खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही विरोधकांवर निशाणा साधताना धुरंधर सिनेमाचा मोह आवरता आला नाही। मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रहमान डकेत कोण याचा शोध घ्या असं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला, तर महायुतीला त्यांनी धुरंधरची उपमा दिली आहे। मी आपल्याला सांगतो की मी असं कोणाला वैयक्तिक बोलत नाही, पण मला जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा मला बोलायला लागतं आणि म्हणून एवढंच सांगतो की मुंबई को लुटने वाला कौन है वो रहमान डकैत याचा शोध नक्की घेतला पाहिजे। इतिहासात असे अनेक डकैत रहमान डकैत अनेक आले आणि गेले पण, आणि असल्या रहमान डकैतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे। एकनाथ शिंदे यांनी भाषणामध्ये धुरंधर चित्रपटाचा उल्लेख करताना स्वतःला धुरंधर तर कुठे दूर गेला माहित नाही मला, पण जाऊ दे। दुसरीकडे भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनीही मुंबईच्या डकेतचा पत्ता वांद्रे पूर्वच्या दिशेने असल्याचं म्हणत ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय। भाई मुंबईचा धुरंधर महायुती आहे। माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथजी, माननीय अजितदादा पवार हे महाराष्ट्र आणि मुंबईचे धुरंधर आहेत, आणि म्हणून मुंबईचे डकेत फकेत चुकेत कोण आहेत हे जनतेला माहिती आहे। त्यांचा ॲड्रेस वांद्रे पूर्वच्या दिशेने आहे। महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यामुळे राज्यात वातावरण चांगलंच तापलंय। मुंबई जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे। मुंबई महापालिकेवर 3 दशके शिवसेनेची म्हणजेच ठाकरेंची सत्ता होती। आता राजकीय समीकरणं बदलली आहेत। किमान आर्थिक राजधानी तरी आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरे बंधूंनी वज्रमूठ आवळली आहे। आरोप प्रत्यारोपांमध्ये सत्ताधारी नेते विरोधकांना खलनायक ठरवत आहेत। मात्र मतदारांच्या मनात कोण खरा धुरंधर आहे ते निकालानंतरच कळेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।